एक आर्मी आपल्याच लोकांना मारतीये आणि त्यांना वाचवायला एका पक्षाला यावं लागतं. स्टोरी काय ऐकायची आहे? सांगते. शापणार आहे ना. साल होतं 1918. वर्ल्ड वॉर 1. अमेरिकन सोल्जर्स जंगलात अडकले होते. समोर शत्रू आणि वरून स्वतःची आर्मी चुकून त्यांच्यावरच बॉम्ब टाकत होती. रेडिओ बंद, सिग्नल जाम, पळून जाण्याचा मार्गच नाही. फक्त 3 मॅसेंजर कबूतर होती. पहिल्या 2 कबुतरांना शत्रूंनी मारलं. आता एकच उरला होता, आपल्या सोल्जरचा हिरो, शेवटचा कबूतर, आणि तिचं नाव होतं शेर अमी, आणि तोच त्यांचा लास्ट ऑप्शन होता. सैनिकांनी त्याच्या पायाला एक छोटासा मेसेज बांधला, स्टॉप फायरिंग, वी आर युअर मॅन. शेर अमी निघाला आणि लगेचच शत्रूंनी गोळ्या झाडल्या. त्याला 3 गोळ्या घासून गेल्या, एक छातीत, एक डोळ्यात आणि एक पंखावर. तरीही तो उडत राहिला. रक्त वाहत होतं, एक पंख तुटलेला होता. तरीही हार न मानता त्यांनी 25 किलोमीटर उडून आर्मी हेडक्वार्टर पर्यंत त्यांचा मेसेज पोहोचवला आणि तो संदेश त्यांना मिळाला आणि अनेक सैनिकांचे जीव वाचले. शेर अमी हा संदेश पोहोचवून शहीद झाला आणि त्याला अमेरिकेचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. त्याची बॉडी आजही म्युझियम मध्ये जपून ठेवली आहे, कारण ते साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे. या छोट्याशा पक्षाकडून एक गोष्ट नक्की शिकता येते, देशभक्ती फक्त बोलून होत नाही, ती रक्तात असावी लागते आणि वेळ आली की तिला निभावी पण लागते.